श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही का? कितीही कष्ट करा, मेहनत करा, व्यवसाय करा, तरी महिन्याच्या शेवटी हात रिकामेच राहतात का? कर्ज फेडायचा प्रयत्न करता पण एखादी नवीन अडचण अचानक समोर येते का? आणि कधी कधी मनात प्रश्न येतो का, आपल्या घरावर काहीतरी नकारात्मक सावट तर नाही ना? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण होळीच्या या पवित्र दिवशी केला जाणारा एक छोटासा उपाय तुमच्या घरातील दारिद्र्य, आर्थिक अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करू शकतो. पण मध्येच व्हिडिओ सोडू नका, कारण शेवटी मी एक अशी महत्त्वाची सूचना सांगणार आहे जी बहुतेक लोक चुकतात आणि त्यामुळे त्यांना पूर्ण लाभ मिळत नाही. येत्या 2 मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेला आपण होळी साजरी करणार आहोत. या दिवशी हुताशिनी पौर्णिमा देखील आहे. शास्त्रानुसार हा दिवस फक्त रंगांचा किंवा सणाचा नसून तो आपल्या आयुष्यातील वाईट प्रवृत्ती, मत्सर, नकारात्मक विचार, दरिद्री आणि अडचणी यांना जाळून टाकण्याचा दिवस आहे. होळीच्या अग्नीत आपण फक्त लाकूड टाकत नाही, तर आपण आपल्या दुःखांचा, अपयशांचा आणि आर्थिक अडथळ्यांचा त्याग करण्याचा संकल्प करतो. हा दिवस अत्यंत शक्तिशाली ऊर्जा घेऊन येतो. पौर्णिमेचा चंद्र पूर्ण 16 कलांनी परिपूर्ण असतो आणि या दिवशी सकारात्मक लहरी प्रचंड प्रमाणात सक्रिय असतात असे मानले जाते. मंडळी, जर तुमच्या घरामध्ये खालीलपैकी एक जरी समस्या असेल तर आजचा उपाय तुमच्यासाठी आहे. घरात पैसा येतो पण टिकत नाही, कष्ट करूनही यश मिळत नाही, व्यवसायात वाढ होत नाही, सतत उसने पैसे घ्यावे लागतात, घर, गाडी किंवा इतर कर्ज फेडता येत नाही, अचानक खर्च वाढतो आणि बचत शून्य राहते. जर यापैकी काही तुमच्या आयुष्यात घडत असेल तर हे फक्त नशीब नाही, कधी कधी घरातील ऊर्जा असंतुलित होते आणि अशा वेळी योग्य दिवशी योग्य पद्धतीने केलेला उपाय परिस्थिती बदलण्याची सुरुवात करू शकतो. होळीचा दिवस विशेष का मानला जातो? कारण या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असल्याची श्रद्धा आहे. जो भक्त श्रद्धेने, स्वच्छ मनाने आणि योग्य संकल्पाने तिची उपासना करतो त्याच्यावर ती प्रसन्न होते असे मानले जाते. आणि लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाही, तर समृद्धी, समाधान, स्थैर्य आणि आनंद. आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अतिशय सोपा आहे. महाग वस्तू लागत नाहीत, मोठे पूजापाठ सांगत नाहीत, पण श्रद्धा आणि योग्य वेळ महत्त्वाची आहे. हा उपाय आपण पौर्णिमेच्या रात्री करणार आहोत आणि त्यासाठी लागणारी एक छोटी वस्तू, एक साधा नाणं पण योग्य प्रकारे सिद्ध केलेलं. हे नाणं कसं सिद्ध करायचं, कोणत्या वेळी ठेवायचं, दुसऱ्या दिवशी काय करायचं आणि ते घरात कुठे ठेवायचं, ही सगळी माहिती आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. मंडळी, उपायाकडे वळण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा श्रद्धेशिवाय अपूर्ण असतो. फक्त वस्तू वापरून फायदा होत नाही. मन स्वच्छ, संकल्प स्पष्ट आणि विश्वास दृढ असणे आवश्यक आहे. हा उपाय आपण होळीच्या दिवशी म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री करायचा आहे. शक्यतो होळी पेटवल्यानंतर आणि चंद्र आकाशात स्पष्ट दिसू लागल्यानंतर हा उपाय करावा. रात्रीचा वेळ शांत असतो आणि त्यावेळी सकारात्मक लहरी अधिक प्रभावी असतात असे मानले जाते. आता लागणाऱ्या वस्तूंकडे पाहूया. पहिली वस्तू, एक स्वच्छ वाटी. जर तुमच्या घरी चांदीची वाटी असेल तर उत्तम, नसल्यास मातीची किंवा स्टीलची स्वच्छ वाटी देखील चालेल, पण ती पूर्णपणे स्वच्छ असावी. दुसरी वस्तू, शुद्ध गाईचे दूध. दूध हे पवित्रतेचे प्रतीक आहे. ते शांतता आणि समृद्धीचे चिन्ह मानले जाते. तिसरी वस्तू, थोडीशी हळद. हळद ही मंगलकारक मानली जाते. ती सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते अशी श्रद्धा आहे. चौथी वस्तू, थोडीशी साखर. साखर म्हणजे गोडवा. आपल्या आयुष्यातील कटुता दूर होऊन गोडवा यावा हा त्यामागचा भाव. आणि पाचवी आणि सर्वात महत्त्वाची वस्तू, 5 रुपयांचे एक नाणे. हे नाणे नवीन असेल तर उत्तम, नसल्यास जे आहे ते व्यवस्थित धुवून स्वच्छ करून घ्यावे. आता प्रक्रिया समजून घ्या. सर्वप्रथम त्या स्वच्छ वाटीत दूध घ्या. त्यात 1 चिमूट हळद आणि थोडी साखर घाला. हे सर्व हलक्या हाताने एकत्र मिसळा. मिसळताना मनात एकच संकल्प करा, माझ्या घरातील सर्व आर्थिक अडथळे दूर होवोत, लक्ष्मीचा स्थिर वास होवो. यानंतर 5 रुपयांचे नाणे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. शक्य असल्यास ते गंगाजलाने शुद्ध करा. मग ते नाणे त्या दुधामध्ये अलगद ठेवा. आता ही वाटी घराच्या टेरेसवर, बाल्कनीत किंवा जिथे चंद्रप्रकाश थेट पडतो अशा ठिकाणी ठेवा. लक्षात ठेवा, चंद्राचे प्रतिबिंब त्या दुधामध्ये दिसेल अशा प्रकारे वाटी ठेवायची आहे.
पौर्णिमेचा चंद्र पूर्ण 16 कलांनी परिपूर्ण असतो. त्या चंद्रप्रकाशात ठेवलेले दूध आणि नाणे सकारात्मक ऊर्जा शोषून घेतात अशी श्रद्धा आहे. ही वाटी किमान 1 ते 1.5 तास तशीच उघडी ठेवा. त्यानंतर हलकेच झाकण ठेवा आणि रात्रभर तिथेच राहू द्या. इथे एक महत्त्वाची गोष्ट, हा उपाय करताना कुणाशी वाद घालू नका, रागावू नका, मनात नकारात्मक विचार आणू नका. कारण ज्या भावनेने आपण उपाय करतो त्याच भावनेची ऊर्जा त्या वस्तूंमध्ये साठवली जाते. मंडळी, आता सर्वात महत्त्वाचा टप्पा येतो. बरेच लोक रात्रीचा उपाय करतात, पण दुसऱ्या दिवशीची प्रक्रिया योग्य पद्धतीने करत नाहीत आणि त्यामुळे त्यांना पूर्ण लाभ मिळत नाही. म्हणून हा भाग अत्यंत लक्षपूर्वक ऐका. दुसऱ्या दिवशी सकाळी शक्यतो सूर्योदयाच्या आधी किंवा जास्तीत जास्त 6 वाजण्यापूर्वी उठावे. सकाळची वेळ ही सात्विक असते. त्यावेळी वातावरण शुद्ध आणि शांत असते. सर्वप्रथम त्या वाटीजवळ जाऊन मनात देवाचे स्मरण करा. श्री स्वामी समर्थ असा जप करा किंवा आपल्या इष्टदेवतेचे नाव घ्या. त्यानंतर त्या दुधामधील 5 रुपयांचे नाणे अलगद बाहेर काढा. हे नाणे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. शक्य असल्यास गंगाजलाने शुद्ध करा. नाणे पुसताना मनात असा संकल्प करा की हे नाणे माझ्या घरात लक्ष्मीचा स्थिर वास निर्माण करो. आता त्या वाटीत उरलेले दूध काय करायचे? ते दूध पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे. पिंपळ वृक्ष अत्यंत पवित्र मानला जातो. शास्त्रानुसार त्या दैवी शक्तींचे अधिष्ठान असते असे सांगितले जाते. जर घराजवळ पिंपळ नसेल तर तुळशीला सोडून इतर कोणत्याही झाडाच्या मुळाशी हे दूध अर्पण करू शकता. दूध अर्पण करताना मागे वळून पाहू नये अशी एक श्रद्धा आहे. अर्पण केल्यानंतर शांतपणे घरी परत यावे. यानंतर घरी येऊन स्वच्छ स्नान करावे. स्नानानंतर देवघरात जाऊन सर्व देवतांची नेहमीप्रमाणे पूजा करावी. आणि आता सर्वात महत्त्वाची पायरी, त्या नाण्याची पूजा. हे नाणे देवघरात स्वच्छ पाटावर किंवा ताटात ठेवावे. त्यावर हळद कुंकू लावावे. धूप, दीप, अगरबत्ती दाखवावी. शक्य असल्यास श्री सूक्त किंवा लक्ष्मी मंत्राचा थोडा जप करावा. आता हे नाणे सिद्ध झालेले मानले जाते. हे नाणे तुम्ही देवघरात कायम ठेवू शकता किंवा पैशांच्या तिजोरीत, लॉकरमध्ये किंवा जिथे तुम्ही रोकड ठेवता तिथे ठेवू शकता. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हे नाणे कधीही खर्च करू नये. ते तुमच्या घरातील स्थैर्याचे प्रतीक आहे. जर तुमचा व्यवसाय असेल, दुकान असेल, ऑफिस असेल तर तिथेही हे नाणे ठेवू शकता. लाल रंगाच्या स्वच्छ कापडात गुंडाळून तिजोरीत ठेवल्यास अधिक मंगल मानले जाते. अनेक लोकांचा अनुभव असा आहे की हा उपाय श्रद्धेने केल्यानंतर त्यांच्या घरात पैशांचा प्रवाह हळूहळू सुधारू लागतो. अचानक मोठा चमत्कार घडेलच असे नाही, पण अडथळे कमी होऊ लागतात. कर्ज फेडण्याचे मार्ग सापडतात. नवीन संधी मिळू लागतात. पण मंडळी, इथे एक गुपित आहे. फक्त उपाय करून बसून राहिलात आणि कष्ट सोडले तर काहीही बदलणार नाही. देव कृपा करतो, पण प्रयत्न आपले असतात. उपाय हा ऊर्जा बदलण्यासाठी असतो. मेहनत ही परिणाम मिळवण्यासाठी असते. मंडळी, आता आपण शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे येत आहोत. होळीच्या दिवशी म्हणजे हुताशनी पौर्णिमेच्या आसपास जर तुम्हाला एखादा विशेष नारळ मिळाला तर तो साधा नारळ समजू नका. तो म्हणजे एकाक्षी नारळ. एकाक्षी नारळ म्हणजे काय? ज्या नारळाला 3 डोळ्यांऐवजी स्पष्टपणे एकच डोळा दिसतो त्याला एकाक्षी नारळ असे म्हणतात. श्रद्धेनुसार हा नारळ माता लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो. ज्या घरात तो योग्य पद्धतीने ठेवला जातो त्या घरात दारिद्र्य प्रवेश करत नाही असे मानले जाते. जर होळीच्या दिवशी किंवा त्याच्या आसपास तुम्हाला असा नारळ मिळाला तर तो आदराने घरी आणा. प्रथम तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. नंतर देवघरात स्वच्छ पाटावर ठेवा. त्यावर हळद कुंकू लावा, फूल अर्पण करा आणि लक्ष्मीचे स्मरण करा. यानंतर तो नारळ लाल रंगाच्या स्वच्छ कापडात गुंडाळा आणि मग तो तुमच्या तिजोरीत, लॉकरमध्ये किंवा जिथे तुम्ही महत्त्वाचे पैसे दागिने ठेवता त्या ठिकाणी ठेवा. श्रद्धेनुसार अशा नारळामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, पैशांचा अपव्यय थांबतो, अनावश्यक खर्च कमी होतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील आर्थिक स्थैर्य वाढते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही वस्तू जादूची नसते. तिच्या मागील श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा आणि तुमचा प्रामाणिक प्रयत्न हेच खरे शक्तिशाली असतात. उपाय केल्यावर घरात शांतता, एकोपा आणि प्रामाणिकपणा ठेवणे तितकेच आवश्यक आहे. होळीचा सण आपल्याला एक मोठा संदेश देतो. वाईट जाळून टाका, चांगल्याचा स्वीकार करा. मत्सर, राग, लोभ, निराशा
हे सर्व होळीच्या अग्नीत अर्पण करा आणि नव्या ऊर्जेसह नव्या विश्वासाने पुढे चला. जर तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने, स्वच्छ मनाने आणि प्रामाणिक संकल्पाने केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवू लागतील. सुरुवात लहान असेल पण दिशा योग्य असेल. मंडळी, व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण आणि भक्तिपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील. श्री स्वामी समर्थ.